आता मी थोडक्यात तुम्हाला भरपूर म्हणजे इंस्टाग्रामला किंवा ह्याला मेसेज येतात की तुम्ही कसा अभ्यास केला, किती वेळ केला वगैरे. मी सांगितलं जॉब करूनच केला, पण मी ज्यावेळेस फुल टाईम करायचो, आता तुम्ही फुल टाईम करताय सगळेजण असं अजून करतो, तर मी सकाळचा जो स्लॉट होता माझा 7 ते 12 किंवा 1 वाजेपर्यंत जेवण, तर ते मी फुल्ली रिडिंगसाठी द्यायचो. आणि मला जे काही सुरुवातीला माझ्याकडून पण चूक झाली होती की मी एकाच दिवशी असे 2-3 सब्जेक्ट करायचो. ते असतं ना, नवीन नवीन आले की तुम्हाला खूप जोश असतो आणि हे करू का ते करू किंवा मी सगळंच करतो. त्यावेळेस मग माझ्याकडून चुकायचं. मी एकाच दिवशी हिस्ट्री पण घ्यायचो सकाळी, जिओग्राफी, पॉलिटी. मग ते पुन्हा मला 8-10 दिवसांनी जाणीव व्हायची की कोणता सब्जेक्ट पुढे सरकन, ते गाडी तिथंच स्टक झाली. तर मग ते इंट्रोस्पेक्शन करून तो मुद्दा कळाला की चूक होती. मी करंट अफेअर्सला अजिबात वेळ देत नव्हतो, मॅथ्स, रिजनिंग वगैरे. ती चूक मला लवकरच जाणवली आणि त्यानंतर मग मी ठरवलं की एकच सब्जेक्ट करू. मग 3-4 दिवसामध्ये एक सब्जेक्ट असं तुम्ही देखील करू शकता. मग सकाळच्या ह्याच्यामध्ये स्लॉटमध्ये जे काय असेल ते तुम्ही वाचून घ्या सर्व. म्हणजे तुम्ही प्रिलिम्स करताय, आयदर मेन्स करताय. दुपारून करंट अफेअर्स मात्र रोज करा. आणि तुम्हाला आता MPSC, आता प्रिलिम्समध्ये तुम्हाला जाणवेल की करंटचं इम्पॉर्टन्स किती. आणि UPSCचं करंट पूर्ण वेगळं आहे, ते एकदम हाय लेवलला विचारतात. पण MPSC मध्ये तुम्हाला सिम्पल जे आताचे ते पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड वगैरे असेल तर त्यातून ॲज इट इज येतात. आणि मुलं तिथं पण 12-13 मार्क घेतात. आणि जर तुम्ही तिथं कमी पडला, 5-6 तुमचे क्वेश्चन आले, तर तुम्ही लगेच मग ते कट ऑफ लाईनच्या कुठं तर जवळपास किंवा बाहेर जातो. त्यामुळे कोणत्याच सब्जेक्टला, इव्हन एन्व्हायरमेंट पण तुम्हाला 5 मार्काला असणार आहे, त्याला पण दुर्लक्ष करायचं. प्रत्येक 100च्या 100 म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला न्याय द्यायचा आपल्याला, प्रोसेस फॉलो करायची. बाकी रिझल्ट एक आउटकम आहे. तुम्ही जर सगळा सिलेबस कव्हर केला ना, तर तुम्हाला 100% 140% मार्क फिल्मला पडू शकतात. आणि मग दुपारून तुम्ही करंट करू शकता. आता ही वेळ आहे, बऱ्यापैकी लायब्ररीमध्ये झोपलेले असतात मुलं यावेळेस 4 वाजेपर्यंत. तर मग त्यावेळेस तुम्ही करंट करू शकता किंवा मग रात्री झोपताना वगैरे करंट करू शकता. आणि PYQ हे तुम्ही मग नंतरचं 2-3 तासाचा जो स्लॉट आहे संध्याकाळी 4 नंतर तुम्ही चहा घेऊन आलात तर 7-7:30 वाजेपर्यंत पुन्हा नेक्स्ट जेवायला जाईपर्यंत वगैरे जे 3-4 तास मिळतात, तर त्यात तुम्ही PYQ करायला पाहिजे.